तर आज नरेश दादा मिनमिणे यांचा वाढदिवस आणि या ठिकाणी पाहुणे उपस्थित झालेत. माननीय रामदास दादा घरत यांच्या बॅनरला जर कुठल्याही प्रकारचा जर फटका लागला, चौकार असेल, षटकार असेल किंवा टप्पा खाऊन जरी एखादा चेंडू लागला, तर नरेश दादा मिनमिणे यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक असेल कुठल्याही खेळाडूला. या सामन्यादरम्यान हा चेंडू जर आदरणीय रामदासजी घरत साहेब यांच्या बॅनरला जर चेंडू आदळला तर मात्र तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक असेल ते नरेश दादा मिनमिणे यांच्याकडून. तर सामन्याला सुरुवात होईल. पहिला गोलंदाज येतो मात्र सानिया 11 बारणे संघाकडून शुभम आणि फलंदाजीसाठी स्ट्राईक एंडवरती असेल सागर. पहिला चेंडू उसळी देणारा चेंडू होता. या ठिकाणी थोडीशी अपील देखील झाली त्या ठिकाणी, परंतु पंच आमचे त्या ठिकाणी तटस्थ. कुठल्याही प्रकारची धाव या पहिल्या चेंडूवरती मिळत नाही. सागर आणि विजय ही सलामीची जोडी मैदानावरती खेळपट्टीवरती आपण पाहतोय. डावखुरा फलंदाज, एक घातक फलंदाज आहे तो मात्र वैष्णवी कन्स्ट्रक्शन अंतराळ वरेडी संघाचा. छोटा पॅकेट बडा धमाका अशी ओळख. वळून मारेल हा चेंडू, सर्कल क्लिअर करतोय आणि चेंडू सरळ 1 बाउन्स 2 बाउन्स सीमारेषा पलीकडे चौकार. चौकाराने सुरुवात करतोय. खऱ्या अर्थाने पहिला चेंडू जरी डॉट आला होता, परंतु दुसऱ्या चेंडूवरती ओळखून या ठिकाणी शॉर्ट पिच चेंडू असल्यामुळे त्या ठिकाणी वळून मारण्याचा प्रयत्न केला. प्रयत्न यशस्वी ठरला आणि 4 धावांनी सुरुवात झाली. ती मात्र वैष्णवी कन्स्ट्रक्शन अंतराळ वरेडी संघाची. चांगली सुरुवात कालच्या दिवसामध्ये दमदार सुरुवात केली होती ती वैष्णवी कन्स्ट्रक्शन अंतराळ वरेडी संघाने. आणि आजच्या दिवसामध्ये खऱ्या अर्थाने विचार केला तर सानिया 11 बारणे संघ हा देखील काही कमी संघ नाही आहे, कारण त्याने जो विजय संपादन केला आहे, एक फार मोठ्या संघाला या ठिकाणी नामोहरम केलं, वरई सारख्या संघाला, आणि विजय संपादन केला. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू या ठिकाणी. बोला मॅडम. बोला. हो. हॅलो. तर या दरम्यान हा चेंडू देखील निर्धाव होऊन जातोय. 3 चेंडूची समाप्ती झाली. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 4 या धावसंख्येवरती संघ जाऊन पोहोचतोय. सागर आणि विजय ही जोडी मैदानावरती धावसंख्या उभारण्यासाठी खऱ्या अर्थाने अंतराळ वरेडी संघाच्या संघ कर्णधाराने पाठवलेली आहे. त्यांच्यावरती बरीचशी जबाबदारी असेल, कारण सेकंड राऊंडचा सामना आहे. पुन्हा एकदा वळून मारलेला हा चेंडू ऑन साइडला क्षेत्ररक्षक जज करतोय, परंतु त्या ठिकाणी जज करण्यामध्ये अपयशी ठरला. झेल काही पकडू शकला नाही. तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट केल्या ते मात्र सागर आणि विजयने. एक जीवदान मिळतंय सागरला, जो छोटा पॅकेट बडा धमाका म्हणून ओळखला जातो अंतराळ वरेडी संघामध्ये. त्याच्या बॅटमधून अद्याप 6 धावा आल्यात. 4 चेंडूंमध्ये स्वतः आणि संघाच्या देखील 6 धावा झाल्यात. चांगली सुरुवात. गोलंदाज शुभम हा देखील चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतोय. फारसे फटके मोठे मारून देण्याचा प्रयत्न करत नाहीये. सागर सारख्या फलंदाजाला त्याने बांधून ठेवलंय. क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल केला जातोय. सानिया 11 बारणे संघ, आपणास विनंती आहे की या ठिकाणी टाइम लावलेला आहे. 20 मिनिटांनंतर जर 4 षटकं तुमची संपली नाहीत तर एक्स्ट्राचा खेळाडू तुमचा जो 5 सर्कलमध्ये जाणार, 3 ओव्हरच्या आत, सॉरी. यानंतरचा फटका, ऑफ साइडला खेळलेला फटका सागरच्या बॅटमधून येतोय. आणखी एक पहिल्या षटकातील हा दुसरा चौकार. 2 चौकारांच्या सहाय्याने 10 या धावसंख्येवरती संघ जाऊन पोहोचला. एक चांगली सरासरी सध्या तरी आपण पाहतोय. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 10 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचलाय. विचार करायला गेलं तर विजय हा कालच्या दिवसामध्ये देखील पहिल्या षटकामध्ये एकही चेंडू खेळला नव्हता, आणि आज देखील विचार करायला गेलं तर कुठल्याही प्रकारचा चेंडू पहिल्या षटकामध्ये मात्र त्याला खेळायला मिळत नाहीये. पुन्हा एकदा फटका केलाय, एक स्टायलिश फटका. फेवरेट शॉट ऑफ द सागर. आणखीन एक येतोय वैष्णवी कन्स्ट्रक्शन अंतराळ वरेडीसाठी चौकार.
त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले आणि एक दुहेरी अशा 14 धावा 6 चेंडूच्या समाप्तीनंतर धावफलकावरती लागल्या गेल्यात आणि कुठलाही गडी देखील बाद नाहीये. म्हणजे ही जमेची बाजू असेल ती मात्र वैष्णवी कन्स्ट्रक्शन अंतराळ वरेडी संघाची. दुसरा गोलंदाज सानिया 11 बाराणे संघाकडून निवडला जातोय संघ कर्णधाराकडून. सुजल हा गोलंदाज. सुजल गोलंदाजाकडे आता जबाबदारी असेल कारण पहिल्या षटकामध्ये थोडासा महागडा ठरलाय. शुभम हा गोलंदाज, त्याला कुठेतरी कव्हरअप करणं गरजेचं असेल, यासाठीच हा दुसरा गोलंदाज निवडलाय. अवी त्या ठिकाणी यष्टीरक्षकाची भूमिका बजावतोय, क्षेत्ररक्षण लावतोय. त्याला माहिती आहे सामना किती महत्त्वाचा आहे, परंतु दोन्ही संघांसाठी तितकाच महत्त्वाचा सामना आहे. जो संघ या सामन्यामध्ये जिंकेल तो तिसऱ्या फेरीमध्ये मात्र प्रवेश करणार. विजयसाठी पहिला चेंडू ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न करत होता, ऑफस्टम्पच्या बाहेर जाणारा चेंडू होता. पंचांनी त्याला ओळखलं आणि या ठिकाणी वाईडच्या स्वरूपात घोषित केलं. एक पहिली एक्स्ट्राची धाव मिळते ती मात्र वैष्णवी कन्स्ट्रक्शन अंतराळ वरेडी संघाला. दोन्ही संघ खूप चांगल्या प्रकारचा क्रिकेट खेळतात कर्जत टेनिस क्रिकेटमध्ये आणि आज त्यांची ही मॅच या ठिकाणी दोस्ती चषक 2025 मध्ये सेकंड राऊंडमध्ये पाहायला मिळते. उपस्थित असलेल्या सर्व प्रेक्षकांचा पुन्हा एकदा मनपूर्वक या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत करतो. फटका खेळला, या ठिकाणी चेंडू हवेमध्ये आहे. कोणताही खेळाडू त्या ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न करतोय आणि स्वतः गोलंदाज मात्र त्या ठिकाणी जातोय, झेल पकडतोय आणि फार महत्वाचा गडी बाद होतोय. तो वैष्णवी कन्स्ट्रक्शन अंतराळ वरेडी संघाचा विजय. बॅक टू पवेलियन. यस, अतिशय सुंदर गाडं, कारण ही शेवटची रात्र आहे. बस आज की रात या दोस्ती चषकातील ही शेवटची रात्र आणि शेवटच्या रात्रीनंतर उद्या मात्र कोण कुठे असेल याची काही शाश्वती नाही. कोणत्या स्पर्धेला राजेश सर कोणत्या स्पर्धेला जातील, गायकवाड सर कोणत्या स्पर्धेला जातील, नितेश सर कोणत्या स्पर्धेला जातील आणि आमचे अजय सर देखील कुठे असतील याचा देखील ठाऊक नाही आहे. म्हणजे ही स्पर्धा या ठिकाणी आजच्या दिवसामध्ये शेवटची स्पर्धा आणि नक्कीच या स्पर्धेला ज्यांनी ज्यांनी उपस्थिती दाखवली त्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. तर पहिला गडी बाद होतोय तो अंतराळ वरेडी संघाचा. फटका खेळला, एज लागली गेली, स्लीपर त्या ठिकाणी येतोय आणि चुकी करतोय आणि स्लीपरच्या चुकीमुळे मिळतोय तो पुन्हा एकदा वैष्णवी कन्स्ट्रक्शनला. हा येतोय चौकार. तर पुढचा चेंडू या ठिकाणी टाकण्यास सज्ज होतोय. फटका खेळलाय, ऑफ साइडला चेंडू गेलाय पॉइंटच्या दिशेमध्ये. त्या ठिकाणी देखील चुकी झाली आहे आणि त्या चुकीचा मात्र फायदा घेतोय वैष्णवी कन्स्ट्रक्शन अंतराळ वरेडी संघ. 2 धावा कंप्लीट केल्यात. जयेश दादा बालू डायरे यांनी सदैव विश्वास ठेवलाय तो या संघावरती आणि या संघाने देखील मात्र त्यांना निराश केलेलं नाहीये. कारण ज्या ज्या वेळेस जयेश दादा बालू डायरे यांनी हा संघ बांधणी केला त्या वेळेस मात्र या संघाने विजयाकडे नेहमीच वाटचाल केलेली आहे. आदरणीय जयतूदादा धुलेरे या ठिकाणी उपस्थित झालेत. या 4 दिवसांमध्ये त्यांची उपस्थिती नेहमीच लाभलेली आहे. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. पुन्हा एकदा गोलंदाज या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती सुजल. फटका खेळलाय, ऑफ साइडला पुन्हा एकदा 1 बाउन्स सीमारेषेच्या जवळ अगदी क्षेत्ररक्षकाच्या हातात जातोय आणि काय वेगाने या ठिकाणी 2 धावा कंप्लीट केल्यात. ज्या ठिकाणी केवळ एकच धाव झाली असती त्या ठिकाणी कमालीच्या वेगाने खऱ्या अर्थाने 2 धावा कंप्लीट केल्यात आणि या 2 धावाच्या मोबदल्यात संघ जाऊन पोहोचतोय तर 23 या धावसंख्येवरती. अद्याप या षटकातील पाहिलं तर 2 चेंडू शिल्लक आहेत. पुढील चेंडू वळून मारण्याचा प्रयत्न, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु यष्ट्यांवरून जाणारा हा वेगवान चेंडू टाकला सुजलने. कमबॅक केलं ते मात्र सानिया 11 बाराणे संघासाठी. 23 या धावसंख्येवरती संघ थांबलाय आणि आता उर्वरित शेवटच्या चेंडूवरती कोणत्या प्रकारचा फटका येणार यासाठी टाकण्यासाठी चेंडू पुन्हा एकदा सज्ज होतोय तो मात्र गोलंदाज सुजल. फटका खेळलाय, ऑन साइडला स्क्वेअर लेग मध्ये चेंडू जातोय. 1 बाउन्स 2 बाउन्स क्षेत्ररक्षकाच्या हातात फेकी केली जाते आणि त्या ठिकाणी पुन्हा एकदा 2 धावा घेण्याचा प्रयत्न केला जातोय. धाव घेताना मात्र थोडीशी दमछाक या ठिकाणी झाली आहे. पंच आमच्याकडे निर्णय देण्याच्या अवस्थेत येतील नक्कीच आणि थर्ड अंपायर या ठिकाणी डिसिजन पेंडिंग असेल तो मात्र या
चेंडूवरती एक धाव कंप्लीट केली आहे, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला, अतिघाई केली आहे, परंतु ही अतिघाई त्याला संकटात नेईल का की या 2 धावा कंप्लीट होतील, यासाठी आमचे राजेश भोईर सर थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये या ठिकाणी निर्णय देतील. तसेच या स्पर्धेला भेट देण्यासाठी जे मान्यवर उपस्थित झाले त्यांचं देखील मनपूर्वक या ठिकाणी आजच्या शेवटच्या रात्रीमध्ये आम्ही हार्दिक स्वागत करतो. आपण आलात या स्पर्धेसाठी. तर या स्पर्धेसाठी आपण पाहतोय स्पर्धेच्या व्यासपीठावरती या चमचमणाऱ्या सर्व प्रकारच्या सर्वच ट्रॉफी ज्यांनी दिल्यात ते मात्र आमचे सन्माननीय आदरणीय रामदासजी घरत साहेब या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. नेहमीच आमच्या ज्या ज्या स्पर्धा होतात त्या प्रत्येक स्पर्धेला ज्या सर्व प्रकारच्या ट्रॉफीज असतात त्या सर्व प्रकारच्या ट्रॉफीज या ठिकाणी आदरणीय रामदासजी घरत साहेब नेहमीच देत असतात. आणि त्याच त्यांच्यासोबत सतीशजी सावंत साहेब यांचं देखील सहकार्य, सायकल असेल, कूलर असेल, अशा सर्व प्रकारच्या बक्षीस आम्हाला ते नेहमीच देत असतात. त्यांच्यासोबत अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत करतो. डिसिजन पेंडिंग आहे, डिसिजन यावेळेस दिला जाईल, योग्य निर्णय दिला जाईल. थोडासा वेळ घेतला जातोय, क्लोज असा हा डिसिजन आहे. इट्स नॉट आउट. तर 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या जातात. 2 षटकं संपली आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर 25 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचतोय संघ वैष्णवी कन्स्ट्रक्शन. तर 2 धावांच्या कंप्लीट केल्यानंतर 25 या धावसंख्येवरती तिसऱ्या षटकाला सुरुवात होईल. गोलंदाज शुभम निशांत हा गोलंदाज निवडलाय तिसऱ्या षटकासाठी. फटका चांगला स्ट्रेट डावीचा फटका आपण पाहतोय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, चेंडूला पकडणार, तत्पूर्वी घेतली जाते ती मात्र एकेरी धाव. तर पहिल्या चेंडूच्या समाप्तीनंतर तिसऱ्या षटकाला जशी सुरुवात झाली आहे, फटका खेळण्याचा प्रयत्न केला आणि विघ्नेश हा मात्र आता स्ट्राईक एंडवरती जातोय. नवीन फलंदाज विजय बाद झाल्यानंतर विघ्नेश बॅक फटका खेळण्याचा प्रयत्न केला, एज लागली गेली, थोडासा उसळी टाकणारा हा चेंडू होता. विघ्नेशला मात्र फारसं समजलं नाही, एज लागली, स्लीपरच्या ठिकाणी त्या ठिकाणी चेंडू जातोय आणि 1 धाव कंप्लीट केली जाते. पुन्हा एकदा सलग 2 चेंडूवरती 2 एकेरी 27 या धावसंख्येवरती वैष्णवी कन्स्ट्रक्शन जाऊन पोहोचतोय. तर यानंतर आपल्याला नक्कीच भेटीला अनेक मोठमोठे सामने आजच्या दिवसामध्ये येणार आहेत. तर आदरणीय रमेश दादा भोईर 3 षटकार जर खेचले तर 3100 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे. पुढील चेंडू या ठिकाणी निशांत या गोलंदाजाचा अतिशय वेगवान टाकला. यष्ट्यांवरून जाणारा चेंडू थोडीशी अतिरिक्त स्टेप आउट होण्याचा प्रयत्न केला, ऑफस्टंपच्या बाहेर निघून मारण्याचा प्रयत्न करत होता तो सागर, मात्र कनेक्शन पाहायला मिळालं नाही. निर्धाव चेंडूची सांगता झाली. पुन्हा एकदा आपल्या धावगतीवरती चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. वेगवान चेंडू टाकला आणि जणू काही विचारच केला होता सागरने की आता विकेट सोडावी, अशा परिस्थितीत निर्माण झाला. कारण जवळजवळ डॉट चेंडू खेळत होता, त्याचा कुठेतरी दबाव वाढत गेला आणि स्वतः मात्र या ठिकाणी विकेट सोडली ती सागरने. विकेट मिळते ती सानिया 11 बार्णी संघाच्या निशांतला आणि त्यांच्या संघाला 27 या धावसंख्येवरती.
येस थँक्यू. निशांत या गोलंदाजाने सध्या तरी वैष्णवी कन्स्ट्रक्शनला धक्का दिलाय. विजय माघारी परतलाय. तदनंतर सलामीला गेलेला सागर, म्हणजे दोन्ही सलामीची जी जोडी होती दोघांची ती फोडण्यामध्ये यश मिळाले ते सानिया 11 बारणे संघाला. आणि आता जबाबदारी असेल ती कर्णधारावरती. रोशन जो आता 4थ्या क्रमांकावरती फलंदाजी करायला गेलाय आणि विघ्नेशवरती. विघ्नेश आणि रोशन 4 षटकांचा हा सामना आहे. तिसरं षटक अद्याप प्रगतीपथावरती आपण पाहतोय. 27 धावा झाल्यात, म्हणजे कमीत कमी 40 ते 50 धावा जर या 4 षटकांमध्ये उभारल्या तर गोलंदाजी खूप चांगली आहे वैष्णवी कन्स्ट्रक्शनची कालच्या दिवसामध्ये आपण पाहिली. परंतु दुसऱ्या बाजूला जर विचार केला तर सानिया 11 बारणे संघाने वरई सारख्या संघाला 57 धावांचा पाठलाग कंप्लीट करून 58 धावा चेस केल्या आणि तो संघ मात्र या ठिकाणी पोहोचला. म्हणजे त्यांना देखील कमी लेखून जमणार नाहीये. तर या दोन्ही संघामध्ये चांगले मॅच पाहायला मिळते सर्व प्रेक्षकांना. आजच्या दिवसातील ही दुसरी मॅच आपण पाहतोय सेकंड राऊंड मधील. निशांतचा पुढील चेंडू आडव्या बॅटने ऑन साइडला खेचून काढलाय. आणि कालच्या दिवसामध्ये देखील आपण पाहिलं होतं की रोशन जसा फलंदाजीसाठी गेला होता अगदी पहिल्याच चेंडूवरती षटकार खेचला होता आणि आजही देखील पहिल्या चेंडूवरती आपल्या संघासाठी षटकार खेचतोय. आणि अजयजी डायरे यांच्याकडून 2 षटकारासाठी तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे. येस थँक्यू. धावगतीला आता मात्र या ठिकाणी थोडासा वेग मिळाला. एक्सेलेटरवरती पाय ठेवलाय. सागरने विकेट स्वतः सोडली. त्याला माहिती आहे रोशन मध्ये ती ताकद आहे षटकार खेचण्याची, चौकार खेचण्याची. चेंडू पुरवायचं. येस. तर या ठिकाणी षटकार आल्यानंतर 27 आणि या 6 33 धावा धावफलकावरती. तिसऱ्या षटकातील अद्याप 5 चेंडू झालेत आणि शेवटचा चेंडू शिल्लक असणार आहे. या चेंडूवरती जर षटकार असेल तर पारितोषिक नक्कीच या ठिकाणी रोशनला देखील मिळालं जाईल. आणि त्याचा विचार देखील त्याच्या मनात असेल की जेवढी जास्त धावसंख्या सानिया 11 बारणे संघासमोर ठेवू तेवढा चांगला प्रकारचा विश्वास आपल्याला असेल की आपण या स्पर्धेमध्ये जिंकू. म्हणजे सेकंड राऊंडचा सामना आहे, अतिशय महत्त्वाचा सामना आहे आणि त्या महत्त्वाच्या सामन्यात महत्त्वाची फलंदाजी रोशनची. ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू थोडासा दबावाखाली गेला निशांत आणि त्याच्याकडून मात्र ही चुकी होते. आणखीन एक एक्स्ट्राची धाव मिळते ती वैष्णवी कन्स्ट्रक्शन अंतराळ वरेडी संघाला. 34 धावा. 12 आणि 5 17 चेंडूंमध्ये 34 धावा. 17 चेंडू 34 धावा अशा प्रकारचं समीकरण धावफलकावरती आपण पाहतोय. वळून मारलेला हा चेंडू आणि सलगचा दुसरा आला 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 आणि अजयजी डायरे सरांकडून या ठिकाणी जे पारितोषिक लावलं होतं त्या पारितोषिकाला मात्र या ठिकाणी हात घातले ते रोशन डायरे यांनी. आणि सलगचे 2 षटकार खेचून धावसंख्येवरती मात्र फार मोठा बदल केला. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 3 षटकाच्या समाप्तीनंतर 40. हॅलो. तर 3 षटकाच्या समाप्तीनंतर 40 या धावसंख्येवरती संघ जाऊन पोहोचला. तर अजून एक षटकार जर रोशनने लगावला तर मात्र रामदास डायरे यांच्याकडून देखील 500 आणि चेतन डायरे यांच्याकडून देखील 500 म्हणजे तब्बल 1500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी मिळणार आहे. नवीन गोलंदाज या ठिकाणी थोडीशी फिरकीची जादू असणारा राहुल लेफ्ट आर्म स्लोअर या ठिकाणी गोलंदाज निवडलाय. तो सानिया 11 बारणे संघाने शेवटच्या षटकामध्ये. समोर आहे तो विघ्नेश. फटका खेळण्याचा प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नात मात्र विघ्नेश या ठिकाणी चुकी करतोय. कुठलीही धाव या चेंडूवरती मिळत नाहीये. पहिला चेंडू निर्धाव.
फिरकीचा जादूगार बार्णे संघाचा सानिया 11 बार्णे संघ आणि त्यांचा हा महत्त्वपूर्ण गोलंदाज आहे. शेवटच्या षटकामध्ये कमीत कमी धावा देण्याचा प्रयत्न करत असतो नेहमी. स्लोवर चेंडू पुन्हा एकदा फसला या ठिकाणी आणि पुन्हा एकदा पंच आमच्याकडे वळतील की ही पहिली धाव घेताना कदाचित रनआउट तर नसावा आणि डिसिजन पेंडिंग असेल. तर दुसरा चेंडू टाकताना या ठिकाणी थोडीशी विघ्नेश मात्र चाचपडतोय मैदानावरती. पाहिजे तशी फलंदाजी काल ज्या प्रकारे फलंदाजी केली होती विघ्नेशने, आज थोडासा त्याला सूर सापडला नाहीये. परंतु त्या ठिकाणी एक धाव घेताना धावचित झाला आहे किंवा नाही यासाठी मात्र हा डिसिजन दिला जाईल. बॅट्समन सेफ आहे आणि ही बाईची रन आहे का सर? बाईची, येस, ही बाईची धाव होती आणि ही धाव देखील तितकीच महत्वाची होती कारण रोशन ज्याने 2 षटकार लगावलेत आणि 3 जर षटकार आले तर चेतन डायरे, रामदास डायरे आणि अजय डायरे यांच्याकडून देखील 500 रुपयाचे पारितोषिक आणि ते षटकार आलाय, षटकार हॅट्रिक ठोकतोय तो मात्र रोशन डायरे. डीजे येस, थँक्यू. आणखी 500 रुपयाचे पारितोषिक येते. दीपकजी डायरे साहेबांकडून देखील 500 रुपये या ठिकाणी जमा झालेत. अजून एक जर एक मारला तरी देखील 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. चेतन डायरे यांच्याकडून देखील जीपे 500 झालेले आहेत. आता मात्र या ठिकाणी विचार करायला भाग पडले ते नवीन गोलंदाज निवडलेला राहुल नरेशजी डायरे यांच्याकडून देखील 500 रुपयाचे पारितोषिक. काय फलंदाजी होते, धाव फलक होतं कुठं आणि आता नेऊन ठेवलंय कुठं रोशनने. पुन्हा एकदा आलाय ऑन साइडच्या दिशेने सलगचा येतो तो रोशनच्या बॅट मधून षटकार, चौथा षटकार. येस, थँक्यू डीजे, थँक्यू. खरं सर मी तुम्हाला म्हटलं ना की पहाटे 4 ते 7 आम्ही इथे झोपलो होतो आणि मला स्वप्न पडलं होतं काल रोशनने 2 ठोकले की आज सेकंड राऊंड तो 4 ठोकेल आणि पहाटे पाडेल ते स्वप्न आता खरं ठरलं. ते रोशनच्या या 4 षटकाराने कमालीची बॅटिंग रोशन डायरेची मैदानाच्या आतमध्ये. कॅश प्राइस देखील इथे भरपूर आता वाढते, आलंय देखील या ठिकाणी 1000 तर आलेत, बाकीच्यांनी ते या ठिकाणी लवकरच जीपेच्या स्वरूपात त्याला नंतर द्यायचे आहेत. तर 4 षटकार 6. पुढील चेंडू राहुल या गोलंदाजाचा पुन्हा एकदा 5वा खेचण्याचा प्रयत्न झालाय आणि चेंडू अडवण्यामध्ये त्या ठिकाणी यशस्वी झालाय आणि दोन्ही बॅटर बघा एक साथ धावतायत आणि त्या ठिकाणी रोशनला मात्र या ठिकाणी धावचीतच्या स्वरूपात माघारी परतावं लागतंय. चुकी केली विघ्नेशनी खऱ्या अर्थाने, कारण जो रोशन फार मोठी फलंदाजी करत होता या मैदानावरती सेफ आहे. स्वतः अजयने या ठिकाणी पाहिलेलं आहे. येस, थँक्यू डीजे मास्टर. धावसंख्या झाले ती आतापर्यंत आपण पाहतोय. किती धावा झाल्या? 53 ना. धावा किती? हॅलो पंच, धावा एकच ना या चेंडूवरती? यस, एकच. 54 धावा धावफलकावरती झाल्यात. या ठिकाणी आणखीन एक चांगला फटका चेंडू हवेमध्ये होता, झेल उडालेली होती परंतु चेतन त्या ठिकाणी होता. कुठल्याही प्रकारची धाव या ठिकाणी मिळत नाही आणि आणखीन एक धावचीतच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय. 55 या धावसंख्येवरती संघ जाऊन पोहोचतोय तो 4 षटकांच्या समाप्तीनंतर आणि विजयासाठी आवश्यक असतील त्या 56 धावा आणि यानंतरचा सामना असेल तो मात्र मालेवाडी विपक्ष यामध्ये होणारा विजयी संघ म्हणजे 3rd राऊंडचा सामना या ठिकाणी यानंतर खेळवण्यात येईल. याची देखील सर्व प्रेक्षकांनी नोंद घ्यायची आणि तदनंतर खऱ्या अर्थाने मेन लॉट्सला सुरुवात होणार आहे ती मात्र वाशिवली विरुद्ध त्यांच्या सोबत असेल ती उमरोली संघ.
तर आज 10 मार्च 2025 नरेशदादा मिनमिने यांचा वाढदिवस आणि आपण कॅमेरामॅनला विनंती करूया, कॅमेरामॅन आपण कॅमेरा स्टेजकडे कव्हर करा, जिथे मात्र प्रेझेंटेशन बॉक्स कव्हर करा, जिथे मात्र आपण नरेशदादा मिनमिने दादांचा आज वाढदिवस, दोस्ती चषक 2025, भाजपा कर्जत तालुका चिटणीस आदरणीय रामदाजी गरज साहेबांच्या वतीने आणि त्यांच्या सर्व मित्र परिवाराकडून मात्र नरेशदादा मिनमिने यांना वाढदिवसाच्या भरपूर साऱ्या शुभेच्छा. त्याचबरोबर त्यांच्या समवेत आदरणीय रवींद्रजी जाधव साहेब, पत्रकार रामदासजी माळी, सतीशदादा सावंत, चारही मान्यवर उपस्थित झाले. ते मात्र रामदासजी गरज साहेबांच्या समवेत नरेशदादा मिनमिने यांना शुभेच्छा देत असताना लाईव्ह स्क्रीनवरती तुम्ही बघू शकाल नरेशदादा मिनमिने यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असताना रामदासजी गरज साहेब स्क्रीनवरती तुम्ही बघू शकाल. अत्यंत आपल्या लाडक्या सहकार्याला वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा देत असताना हा सर्व मित्र परिवार, दोस्ती चष्मा गणेशदादा मोडक यांचं देखील आगमन. नरेशदादाला आज सर्वांच्या वतीने वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. नरेशदादाला निरोगी आणि उदंड आयुष्य लाभो ही आम्हा सर्वांच्या वतीने. नरेशदादा आम्ही देवाचरणी तर नरेशदादा यांना मात्र वाढदिवसाच्या शुभेच्छा इथून दिल्या जात आहेत. धन्यवाद धन्यवाद रामदासजी गरज साहेब, सतीशदादा सावंत असतील, त्यांच्या समवेत पत्रकार रामदासजी माळी, रवींद्रजी जाधव साहेब या ठिकाणी शुभेच्छांचा वर्षाव नरेशदादा मिनमिने यांच्यावरती आपण बघू शकाल. आणि विजयासाठी लक्ष इथून ठेवण्यात आलंय ते मात्र 55 रन्स, 55 धावा इथून चेस करायच्यात आणि सलामीची जोडी मोरया 11 बारण्या संघाची. आपण प्लीज मैदानाच्या आतमध्ये एंटर व्हावं, जिथून हा सामना 24 चेंडूंचा आणि 55 धावांची आवश्यकता आहे. गेम स्लो करू नका ही आम्ही दोन्ही टीमला रिक्वेस्ट करू. 55 धावा झाल्या, 56 धावांचं टार्गेट आहे. स्कोरर नितेश टरे यांनी दुरुस्ती केली की 55 धावा झालेल्या आहेत, 56 धावांचं टार्गेट इथे सेट झालंय. सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये उतरतात. हाय व्होल्टेज ड्रामा इथून पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळेल. छप्पन्न धावांचं लक्ष इथून असणार. डीजे ऑपरेटर बघा, एका माईकचे सेल आपण चेंज करा. 56 धावांचं लक्ष इथून येणाऱ्या 24 चेंडू मध्ये. रोशन मैदानाच्या आतमध्ये उतरला आणि धावांचा पाऊस त्याने पाडला, कारण जोपर्यंत 2 ओव्हर 3 चेंडू पर्यंत 27 धावा होत्या मोरिया 11 बारणे संघाच्या, सानिया 11 बारणे संघाच्या विरोधात ती धावसंख्या फार कमी वाटत होती. पण त्यानंतर जो षटकारांचा पाऊस पाडला, आता फायटिंग स्कोर उभारलाय. खरं तर हा एक चॅलेंजिंग स्कोर आहे तो मात्र सानिया 11 बारणे संघासाठी. 24 चेंडू आणि 56 धावा आणि इथून पहिला गोलंदाज पॉवर प्ले मध्ये तो अमोल जाधव. जबरदस्त गोलंदाजी ऍक्शनने मात्र अमोलचा हा पहिला बॉल, फुल टॉस, फटका भारी आहे. साइड स्क्रीनच्या वरून काढला हा पहिला चौकार. धावसंख्येच्या पाठलागाला सुरुवात, पहिला चौकार खेचलाय तो मात्र सानिया 11 बारणे टीमच्या फलंदाज प्रमोदने. तोडीस तोड उत्तर द्वितीय सत्राची सुरुवात करत असताना या चौकाराने. खरं तर थोडा महाग ठरला होता,
यावेळी देखील कर्णधाराने पुन्हा एकदा विश्वास ठेवला अमोल जाधव वरती, चौकार खेचलाय आणि आदरणीय उत्तम शेठ दळवी यांचं आगमन या ठिकाणी होतं. उत्तम शेठ यांना मी विनंती करेल की आपण व्यासपीठावरती यावं. जबरदस्त क्रीडा स्पर्धा, आज शेवटची रजनी, आज शेवटची रात्र, 14 सामन्यांचा आज खेळ होणार. खरं तर पहाटेचे 6 किंवा सकाळचे 7 ही क्रीडा स्पर्धा समाप्त व्हायला जरूर इतका कालावधी जाईल, कारण आज भरपूर मॅचेस आहेत. यानंतर मात्र कर्जत तालुक्यातील 4 बाहेरचे संघ आणि कर्जत तालुक्यातील 4 अशा बलाढ्य संघामधील देखील मॅचेस या रात्रीमध्ये आपण अनुभवणार आहोत. जय मल्हार वाशिवली आणि SBCC उमरोली या दोनही संघांनी या ठिकाणी आल्यानंतर रिपोर्टिंग करा आणि यानंतर 3rd राऊंडची मॅच आपण खेळवणार आहोत. गोलंदाज सय्यार अमोल जाधव पुन्हा एकदा सज्ज प्रमोदच्या अगेन्स्ट. हवेत चेंडू पकडली, कॅच मिळाली, विकेट, झटका पहिला सानिया 11 बारने टीमला. डीजे चेक झटका दिलाय. खरं तर अमोल जाधवने इथून प्रमोदला आउट केलं. ही विकेट महत्वाची होती, कारण पॉवर प्ले मध्ये जर विकेट कमावली ना तर विपक्षी टीमवरती थोडं प्रेशर येतं. अमोल जाधवने आज खरं तर विकेट टेकिंग करणारी बॉलिंग इथून पेश केली. 56 धावा इथून चेस करायचा. स्कोर इथून जसा सुरू झाला ना तसं मात्र कॉन्फिडन्स वाढला होता, पण विकेट आली. आता पुन्हा एकदा समतोल राखलाय तो अमोल जाधवने. मैदानाच्या आतमध्ये अपील जोरदार, बॅटची कडा, पंचांचा बोटवर, आणखीन एक विकेट, फलंदाज बाद. डीजे थँक्यू डीजे. 2 बॅक टू बॅक विकेट आणि मैदानाच्या आतमध्ये 2 बॅक टू बॅक विकेट इथून कमावल्या. 3 चेंडू आणि रन्स आहेत ते मात्र 4. आणि इथून बघा महत्वाची अनाउन्समेंट आम्ही गेल्या 4 रात्रीपासून करतोय. इथून मात्र जर 3rd राऊंड पर्यंत संघ क्वालिफाय झाला तर बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर, प्लेअर ऑफ द सिरीज या काउंटिंगचा परफॉर्मन्स हा 3rd राऊंड पर्यंतच असेल याची नोंद घ्या. गोलंदाज सय्यार, फटका भारी आहे, समोर केलाय, पंचांच्या डोक्यावरून लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मध्ये खेळाडू पोहोचलाय. बॉल इथून कव्हर होईल, रन मिळेल. 4 बॉल समाप्त झाले, धावा झाले तर 5. विकेट हॅट्रिक साठी पारितोषिक होतं, पण खरं तर चेंडू इथे पडला. ते पारितोषिक मनोहर कृष्ण डायरे यांच्याकडून होतं. ते आता टोटल 500 रुपयाचा कॅश प्राइज होता, 1000 रुपयाचा कॅश प्राइज होतं, पण तो विकेट काय या ठिकाणी आली नाही. पण चांगली बॉलिंग सध्या अमोल जाधव इथून पेश करतोय, कारण मैदानावरती जो मोमेंटम पकडला अमोल जाधवने, पॉवर प्ले मध्ये धक्का दिलाय. चेतन हा लेफ्ट हँड बॅटर आहे आणि त्याला थांबवण्यासाठी एक वेगळ्या स्ट्रॅटेजीने कर्णधाराने खरं तर ऑन साईडला मात्र फिल्डर्स या ठिकाणी वाढवले. 4 बॉल इथून मात्र स्कोर कार्ड वरती धावा आहेत त्या मात्र 5. 2 विकेट इथून आउट होत असताना धावा फलकावरती आपण बघू शकाल. 4 चेंडू आणि 5 धावा फलकावरती. तर यानंतरच्या प्रत्येक विकेट आणि प्रत्येक कॅच साठी आदरणीय जयेश दादा बालू डायरे यांच्याकडून 200 रुपयाचे पारितोषिक असेल. 5 चेंडू इथून धावा आहेत त्या 5. खरं तर टाळ्यांच्या कडकडाट, अमोल जाधवची गोलंदाजी, विपक्षी टीमला नाकी 9 आणणारी ही बॉलिंग सध्या अमोल जाधवची आपण पाहतोय. मोठं लक्ष दिलंय. चेतनला देखील इथून चेंडू समजेनासा झालाय आणि अमोल जाधवच्या या जादुई गोलंदाजीने सध्या 2 विकेट इथून आउट झालेले आहेत. 5 चेंडू धावा 5. लास्ट बॉल अमोल जाधवचा षटक. सानिया 11 बारने टीमला 2 झटके देताना धावा खर्च केला, धावघ्या 5. येणारे बॉल बाकी आहेत 18 आणि विजयासाठी रन्स पाहिजेत इथून मात्र 51. काय कमालीचा खेळ राहिलाय. मी म्हटलं की या वर्षी पहिल्यांदा सांधईच्या स्पर्धेमध्ये या संघाने ट्रॉफी जिंकली, त्यानंतर वाकसच्या स्पर्धेमध्ये देखील पहिल्या राऊंडमध्ये पळस जरी संघाला पराभूत केलं
आणि त्यानंतर आता दोस्ती चषकामध्ये पहिल्याच मॅचमध्ये हायेस्ट टोटल या स्पर्धेची उभारली होती. मग त्यानंतर त्या हायेस्ट टोटलला चॅलेंज केलं ते वंजारपाडा टीमने आणि इथून आता दुसऱ्या राऊंडमध्ये देखील सानिया 11 बारणे टीमला आता रोखत असताना धावा झाल्या त्या मात्र 5. हॅलो, तर वैष्णवी कन्स्ट्रक्शन आपणास वॉर्निंग येते, थोडं स्लो होतंय, थोडं स्पीडअप करायचंय कारण सामन्याला विलंब होत आहे. प्रत्येक षटकानंतर आपली टीम मीटिंग नकोय. तर आदरणीय मनोहर कृष्णा डायरे साहेब यांच्याकडून प्रत्येकाला जर 2 विकेट घेतल्या तर तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक लागलंय. आणि जयेश दादा बालू डायरे यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी आणि प्रत्येक कॅचसाठी मात्र खऱ्या अर्थाने या ठिकाणी 200 रुपयाचं पारितोषिक लागले. पारितोषिकांची खैरात पाहायला मिळते वैष्णवी कन्स्ट्रक्शनसाठी. दुसऱ्या बाजूने सानिया 11 बारणे संघ कुठेतरी आता चाचपडताना दिसतोय. पहिल्या षटकामध्ये थोडीशी चांगली सुरुवात केली होती पहिल्या फलंदाजांनी, एक षटकार आला होता. तदनंतर मात्र खऱ्या अर्थाने कुठेतरी गोलंदाज अमोल जाधवने कमबॅक केलं आणि धावसंख्या कमीत कमी देण्याचा प्रयत्न केला. आणि जशा दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली पहिला चेंडू देखील निर्धाव येतोय. वेगाने चेंडू टाकले जात आहेत, वेगाने चेंडू टाकले जात आहेत. सलगचा दुसरा चेंडू निर्धाव. गोलंदाज या ठिकाणी आहे तो मात्र विघ्नेश, ज्याने ग्रामपंचायत प्रीमियर लीग, पिंपलोली ग्रामपंचायत प्रीमियर लीग गाजवली होती. तो हा अष्टपैलू खेळाडू विघ्नेश बॅटमधून काही करू शकला नाही, मात्र गोलंदाजीच्या जोरावरती वैष्णवी कन्स्ट्रक्शनला मात्र या ठिकाणी तारताना दिसतोय. पुढचा फटका या ठिकाणी ऑफ साइडला एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून लाजवाब येतोय तो सानिया 11 बारणे संघासाठी षटकार. षटकार येतोय तो मात्र आशादायक षटकार. वळून मारण्याचा प्रयत्न केलाय, ऑफ साइडला निघाला होता, बाहेर निघाला होता, फटका खेळण्याचा विचार करत होता स्क्वेअर लेगला, परंतु त्या ठिकाणी फटका काही कनेक्शन लागलं नाही बॅटवरती. लेग बाईच्या स्वरूपात ही धाव येते, एकेरी धाव. आणि एकेरी धावेने दुसरे षटक सुरू असताना 12 या धावसंख्येवरती संघ जाऊन पोहोचतोय. धावगती वाढवावी लागेल कारण ज्या प्रकारे 55 धावा उभ्या केल्या वैष्णवी कन्स्ट्रक्शन या संघाने, तदनंतर रोशन डायरेचं कौतुक करावं लागेल कारण ज्या प्रकारे फलंदाजी केली, शेवटच्या क्षणी गेला, 4 चेंडूंमध्ये 4 षटकार लगावले, संघाला खालून शेवटच्या टप्प्यापर्यंत आणून ठेवण्याचं काम खऱ्या अर्थाने केलं ते मात्र रोशनने. दुसरं षटक विघ्नेश गोलंदाजी मार्कवरती, शॉर्ट पिच चेंडू डावखुऱ्या फलंदाजासाठी बाहेर जाणारा हा चेंडू होता त्या ठिकाणी. आणि या चेंडूवरती देखील कुठलीही धाव मात्र या ठिकाणी मिळत नाहीये. निर्धाव चेंडू. विघ्नेश हा गोलंदाजीच्या जीवावरती या ठिकाणी संघाला आपल्या विजयाच्या बाजूने नेण्याचा प्रयत्न करतोय. एक षटकार जरी खाल्ला असला त्यांनी तरी मात्र उर्वरित 4 चेंडूंमध्ये कुठलीही धाव दिलेली नाहीये. थोडीशी बातचीत करताना आपण पाहतोय सानिया 11 बारणे संघ. स्लोवर 1 चेंडू. आवाज जातोय. हॅलो, हॅलो. तर 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा झाल्या त्या अवघ्या 12. 12 चेंडू आणि 44 धावसंख्येची गरज असेल ती सानिया 11 बारणे संघाला. थोडासा दबावामध्ये या ठिकाणी गेलेला दिसतोय तर मात्र सानिया 11 बारणे संघ, कारण गोलंदाजी ज्या प्रकारे होते, अमोल जाधवची गोलंदाजीचा विचार केला, त्याने धावा केल्या खर्च या ठिकाणी 5 आणि तदनंतर विघ्नेशने धावा केला तर खर्च 7 धावा. एक षटकार आला होता, षटकार येऊन देखील केवळ 7 धावा देणं म्हणजेच कमालीची गोलंदाजी केली आहे. निखिल बोडके आपण व्यासपीठावरती यावं. आपलं सहर्ष स्वागत. निखिल बोडके यांना मी विनंती करेल की आपण व्यासपीठावरती यावं.
तर यानंतरचा हा चेंडू तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक जज करतोय, चुकी करतोय, झेल सोडतोय आणि जीवदान मिळतोय ते सानिया 11 बारणे संघाच्या नवीन गेलेला फलंदाज सूरज याला. त्याच्या बॅट मधून आपण एक षटकार पाहिलाय आणि आता ही दुहेरी धाव, या दुहेरी धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 14 या धावसंख्येवरती. विजय डायरे एक चांगला गोलंदाज आहे आणि त्या गोलंदाजाच्या वर चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न केला, संधी निर्माण झाली होती विकेटची परंतु सोडली गेली. पुन्हा एकदा वेगवान चेंडू या ठिकाणी टाकतोय आणि कुठलीही धाव या चेंडूवरती पुन्हा एकदा मिळत नाहीये. धावसंख्या स्थिर 14 वरती. प्रेशरची मॅच आहे, दबावाची मॅच आहे. जो जिंकेल तो तिसऱ्या फेरीमध्ये दाखल होणार आणि जो पराभूत होणार तो मात्र या ठिकाणी घरचा रस्ता मात्र नक्कीच या स्पर्धेतून घेणार. फटका पुन्हा एकदा ऑन साइडला कव्हर मधून घरंगळत जातोय. मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक धावत येतोय, तत्पूर्वी 2 डाव्या घेण्याचा प्रयत्न केला जातोय. फेकी थोडीशी चुकीची होतीये. रोशन त्या ठिकाणी थोडेसे नाराज दिसत आहेत कारण ज्या प्रकारे फेकी केली धावचित झाला असता कुठेतरी फलंदाज, परंतु जीवदान मिळतोय. तत्पूर्वी 2 धावा, धावसंख्या होती ती मात्र 16. तिकडे दुसऱ्या बाजूने जय हनुमान मालेवाडी संघ हा देखील दाखल झालाय. तो देखील, त्यांना देखील उत्सुकता आहे की या स्पर्धेतील कोणता, या सामन्यातील कोणता संघ आमच्या समोर तो मात्र या ठिकाणी तिसऱ्या फेरीमध्ये खेळणार. ही लढाई या ठिकाणी 2 संघांमध्ये आपण पाहतोय. विजय पुन्हा एकदा सेट होतोय, गोलंदाजी मार्क होती, फटका केलाय ऑफ साइडला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे, जज करतोय, त्याच्या आवाक्याच्या पलीकडे चेंडू सरळ निघून जातोय चौकाराच्या दिशेने. टेनिस बॉल प्लेयरच्या सोबत आपल्या कर्जत तालुक्याचं उमरोली गावाचं नाव केलं आणि खरं तर आपल्या जबरदस्त बॉलिंगने छाप सोडली. आपल्या कर्जत टेनिस क्रिकेटचं देखील नाव केलं. तो साहिल लोंगले या ठिकाणी उपस्थित झालाय. साहिल, आपलं सहर्ष स्वागत. पुन्हा एकदा कॅच ड्रॉप आणि विकेट इथून बाल केली ती मात्र सुजलने. हेल्थ चेक. आम्ही सहर्ष स्वागत करू इच्छितो. तर डॅनीदादा लोंगले आपण लगेचच या ठिकाणी व्यासपीठावरती यायचे आणि तदनंतर ISPL गाजवणारा, कर्जत तालुक्याची मान या भारत देशामध्ये उंचावणारा साहिल लोंगले याला देखील त्यांच्यासोबत मी आमंत्रित करतो. यायचे आपलं या स्पर्धेमध्ये आम्ही मनपूर्वक स्वागत करतो आणि आपला या षटकानंतर या ठिकाणी यथोचित सन्मान देखील या स्पर्धेमध्ये गणेशदादा मोडक आणि नरेशदादा मिनमिने यांच्या शुभ हस्ते होणार आहे. तर डॅनीदादा लोंगले आणि साहिलजी लोंगले, आपणास विनंती असेल की आपण कुठलाही वेळ न घालवता या व्यासपीठावरती आदरपूर्वक या ठिकाणी हजर राहायचे. त्यासोबत आदरणीय सचिनजी माळी साहेब हे देखील या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांना देखील विनंती केली जाते आपण देखील व्यासपीठावरती यायचे. लास्ट ओव्हरचा केली इथून बाकी आणि विजयासाठी रन्स पाहिजेत. 32 धावा, मोठा स्कोर आहे. इथून मात्र 5 षटकार खेळावे लागणार आहेत. 4 षटकार आधीच्या इनिंग मध्ये रोशन डायरेने इथून खेचले होते आणि त्यानंतर आता त्याचा पलटवार म्हणून 5 षटकार इथून खेचावे लागतील. बारने टीमला
आणि फटका चाललाय अलॉंग दी कार्पेट चाललाय घनगळ चेंडू चाललाय खेळाडू पाठला करतात बॉल अडवण्यासाठी प्रयत्न एकच धाव आणि साहिल लोंगलेचं आगमन या व्यासपीठावरती होत आहे. खरं तर आपल्या कर्जत क्रिकेटचं नाव मोठं करणारा हा खेळाडू साहिल या ठिकाणी उपस्थित झालाय. साहिल आपलं सहर्ष स्वागत. आणि त्याचबरोबर या खेळाडूला घडवण्यामध्ये ज्याचा मोलाचा वाटा आहे आणि खरं तर असे कित्येक खेळाडू उमरोली गावाचे ज्याने घडवले आणि खरं तर एक मोठ्या प्लॅटफॉर्मवरती त्यांना प्रेझेंट देखील केलंय तो डॅनी दादा या ठिकाणी उपस्थित झाला. डॅनी दादाला मी इन्व्हाइट करेल की डॅनी दादा आपणही व्यासपीठावरती यावं. 5 चेंडू आता 31 धावा. सामना थोडा दूर राहिला आणि इथून मात्र पलटवार कसा असेल चेतनचा देखील. फटका खेळला या ठिकाणी खेळाडू कॅच इथून पकडली प्रथमेश डायरेने. फलंदाज बाद चेतन इथून आउट होईल आणि आता कॅश प्राइज आजच्या रात्रीतील सर्व संघांसाठी जे कालच्या रात्रीमध्ये देखील आम्ही अनाऊन्स केलं होतं की समोर भास्कर भाऊ दिसले यांचा जो बॅनर आहे त्या बॅनरवरती जर कोणत्याही बॅटरने षटकार ठोकला तर मात्र तुम्हाला 5,000 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी दिलं जाईल. ते कॅश प्राइज माझ्या गुगल पेला जमा आहे. जो खेळाडू ते ठोकेल त्याला मी ते कॅश प्राइज गुगल पेच्या स्वरूपात भास्कर भाऊ दिसले यांच्या माध्यमातून षटकार ठोकला तरी 5,000 आणि एका टप्प्याने जरी बॅनरला चेंडू लागला चौकार तरी देखील 5,000चा कॅश प्राइज त्या खेळाडूला दिलं जाईल. खरं तर ही कमाई कोणता खेळाडू करेल ही संपूर्ण फायनल पर्यंत ते पारितोषिक असणार आहे आणि तो कोण पहिला खेळाडू ठरेल हे आपल्याला बघायचं आहे. साहिल इथे पोहोचलाय. साहिल विचार करतोय कदाचित ती मॅच येईल एखादा षटकार साहिलचा येऊ शकतो किंवा अजूनही ती संधी त्याच्या आधीच्या संघाने देखील आहे. भास्कर भाऊ दिसले खरं तर या मॅचचा आनंद घेतात आणि साहिल खरं तर आता लाखो मध्ये खेळतोय काही दिवसात करोडो मध्ये देखील खेळेल. ISPL चं खरं तर 1 करोडचं कॅश प्राइज होतं. साहिल इथून मात्र या मॅचचा आनंद घेतोय. विकेट झटका फलंदाज बाद. आता मात्र विजयाच्या आशा ज्या पल्लवी झाल्या होत्या त्या इथे खरं तर मावळल्यात त्या मात्र सानिया 11 बारणे टीमच्या. यांचं आगमन या स्पर्धेमध्ये होतं. दोस्ती चषकामध्ये ज्ञानेश्वर गायकवाड यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत. आपण व्यासपीठावरती यावं आणि कमालीचा खेळ राहिला. इथून मात्र सामना अगदी काही मिनिटात जस्ट फॉर्मॅलिटी ते शिल्लक आहे औपचारिकता फक्त शिल्लक आहे आणि इथून गोलंदाज भूषणचा पुढील बॉल समोर मात्र खेळलाय दोघांच्या मधून चेंडू पार होताना दिसतोय खेचलाय तो मात्र चौकार. रोशन आपण या ठिकाणी यावं. काही अमाऊंट तुम्हाला जी गुगल पे